राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे असा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचं विधान वडेट्टीवारांनी केलेलं आहे। त्यामुळे आता या संदर्भात सुप्रिया सुळेंकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। अर्ध्या मराठ्यांनीच घेतलाय, 90% घेतलाय। ते काय आता जरांगे पाटलांना जरा माहिती कदाचित नसेल, पण जेवढे मोठे नेते आहेत सुप्रिया सुळेंच्याकडे पण आहे। हो, सगळ्यांच्याकडे आहे, कोण नाही आहे, सगळ्यांनी ते प्रमाणपत्र ओबीसीचं घेऊन ठेवलं आहे। म्हणजे आता मला वाटतं की ओबीसीनी जनरल व्हावं आणि सगळ्यांनी ओबीसीत यावं। इथं काय देणं नाही घेणं नाही, आहे तेवढं 27% जो तो घुसतो। हेच मी सांगतो ना, सगळ्या नेत्याकडे ओबीसी नेत्यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र, आपल्या मराठा नेत्याकडे ओबीसीचं प्रमाणपत्र, सुप्रियाताईंचंच काय सगळ्यांच्याकडे आहे। कदाचित पवार साहेबाकडे आहे की मला माहित नाही, मी बोलू शकत नाही। तर एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार व्यक्त केलेला आहे। येत्या 29 ऑगस्टपासून आपण आंदोलन करणार असं त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे। आणि आता दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांनी अर्ध्या मराठा नेत्यांकडेच ओबीसी प्रमाणपत्र आहे असा दावा केलेला आहे। आणि त्यामुळे या संदर्भात आता येत्या काळात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे असा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी केला आहे। अर्ध्या मराठ्यांनीच घेतलाय, 90% घेतलाय। ते काय आता जरांगे पाटलांना जरा माहिती कदाचित नसेल, पण जेवढे मोठे नेते आहेत सुप्रिया सुळेंच्याकडे पण आहे। हो, सगळ्यांच्याकडे आहे, कोण नाही आहे, सगळ्यांनी ते प्रमाणपत्र ओबीसीचं घेऊन ठेवलं आहे। म्हणजे आता मला वाटतं की ओबीसीनी जनरल व्हावं आणि सगळ्यांनी ओबीसीत यावं। इथं काय देणं नाही घेणं नाही, आहे तेवढं 27% जो तो घुसतो। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत फोनवरून जोडल्या गेलेले आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे। सुप्रियाताई, आपण हा बाईट ऐकलेला आहे। सातत्याने ओबीसी आणि मराठा यांच्यामधला संघर्ष आपण गेल्या काही वर्षांपासून पाहत आलेलो आहोत। आणि आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी थेटपणे दावा केलेला आहे की सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे। काय या संदर्भात तुम्ही सांगाल, काय स्पष्टता द्याल? मला हसू येतंय, म्हणजे काँग्रेसचं काय चाललंय। मला असं वाटतं मला आज राहुलजींना फोन करावाच लागेल। मी जरा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी, दिल्लीच्या नेत्यांशी बोलते आणि तुम्हाला जरूर अर्ध्या तासात बाईट देते। हे हास्यास्पद आहे आणि माझ्याकडे सर्टिफिकेट कसं असेल होतं, म्हणजे मला हसू येतंय की किती खोटे आरोप करायचे एखाद्या माणसावर, पण त्याची पण लिमिट असते हो। म्हणजे खूप दुर्दैवी आहे की काँग्रेसचे नेते का मला असं टार्गेट करून माझ्याबद्दल खोटं पसरवत आहेत। मी आता काँग्रेसच्या लिडरशिपशी बोलणार आहे आता लगेच, म्हणजे तुमचा फोन आलाय म्हणून मी घेतलाय। मी आता नाही तर पहिला अर्धा तास मी जरूर तुमचा कॉमेंट करीन, पण मी काँग्रेस लिडरशिपशी बोलणार आहे। दिस इज टू मच, म्हणजे आता अति झालंय, आमच्याबद्दल कशाला खोटं पसरवत आहे। अगदी, पण सुप्रियाताई, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने असे आरोप तर होत आहेत, पण आता त्याबरोबर ते तुमचंही नाव घेतात आणि हेही म्हणतात की 90% मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे। मला असं वाटतं या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही त्यांना विचारा जे बोलतात, याची उत्तरं माझ्याकडे नाहीत आणि मला काँग्रेसच्या लिडरशिपशी आता बोलावंच लागेल। म्हणजे तुमच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र नाहीये हे स्पष्ट? ऑब्व्हियसली, अहो कसं असेल माझ्याकडे, मी म्हणजे कसं मला दिलेलं नाहीये ना, तुम्ही सांगा ना मला। अगदी धन्यवाद ताई आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। तर ओबीसीचं प्रमाणपत्र आपल्याकडे नाही हे सुप्रिया सुळे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि त्यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेला दावा सुद्धा फेटाळून लावलेला आहे। आणि त्याचबरोबर मला आता काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाला फोन करावाच लागेल असं त्यांनी म्हटलेलं आहे। तुमचा फोन ठेवल्यानंतर मी लगेचच काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाला फोन करते आणि या संदर्भात लक्ष घाला असं सांगते, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे।